आता सर्वांचा जास्त वेळ न घेता मी पंडराव सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा मूळ उद्देश त्यासाठी त्यांनी प्रस्तावना त्या कार्यक्रमाचा प्रस्तावना मांडा. स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेड दिली भोईकर प्रतिष्ठान उघडे यांच्या संयुक्त विद्यमाने ही बहिशाल व्याख्यानमाला जसं आपण पहिलं पुष्प लावणगाव पोलीस आणि हे दुसरं पुष्प आपण या पुण्यश्लोक अहिल्यादेवी उद्यानाच्या विरंगुळा सभागृहामध्ये घेतो आहोत. दिलो भोईकर सर आणि डॉक्टर जयनंद वाघमारे सर हे मित्र होते, वर्गमित्र होते, जीवलग मित्र होते आणि नुकतंच कुलगुरू विचारवंत साहित्यिक डॉक्टर जयनंद वाघमारे सरांचं निधन झालं आणि म्हणून आपण त्यांच्या श्रद्धांजलीसाठी म्हणून त्यांना आदरांजली व्हावी म्हणून दिलो भोईकर प्रतिष्ठानच्या वतीने वंशाल व्याख्यानमालेचा आजचा विषय विचारवंत आणि समाज असा दिलेला आहे. आणि या व्याख्यानासाठी वंशाल व्याख्यानमाला काही वक्त्यांची यादी देत असते. त्या यादीमध्ये वक्ते म्हणून आपल्याकडे प्राध्यापक हरिदास भोईवार हे आहेत. हरिदास भोईवार हे देगलूर तालुक्यातील अंतापूर या गावचे आहेत. अत्यंत गरिबीतून ते शिक्षण पूर्ण केलेले आहे. ते दोन्ही विषयामध्ये नेट सेट दोन्ही परीक्षा उत्तीर्ण आहेत. एमफिल आहे, पुन्हा PhD देखील आहे. असा वेल क्वालिफाईड असलेला माणूस आहे आणि तो आता यावर्षी महाराष्ट्र उद्योग महाविद्यालयामध्ये तासिका तत्वावर प्राध्यापक आहे. जसं राज्यशास्त्रासाठी आमच्या महाविद्यालयाला आले होते, पण आमच्याकडं त्यांचं थोडं इंटरव्ह्यू आले त्याच्यामुळे त्यांचं परीक्षण झालं नाही. पण ते वैशाल व्याख्यानमालेच्या यादीतून वरती आहे. एक अभ्यासू तरुण आहे, नोकरीच्या शोधामध्ये पूर्ण महाराष्ट्रावर फिरतो आहे आणि आजची सगळी स्थिती तो जाणून आहे. आणि म्हणून विद्यापीठाच्या यादीमध्ये जसं की रंगा रात्री सरांचं सुद्धा नाव टाकलं होतं, पण विद्यापीठाचं संचालक बदल आणि यादी बदल त्याच्यामध्ये सुधाकर देशमुखांचं नाव टाकलं होतं, रंगा रात्री सरांचं नाव टाकलं होतं. सुधाकर डोईफोडे पुरस्कार रंगा रात्री सरांना दिला होता. तेव्हा त्या पुरस्काराच्या वितरणासाठी संतूर डोईफोडे सरांनी मला विचारलं होतं की सर सरांचा बायोडाटा. मी म्हणलं ते काही तुमच्या पुरस्कारासाठी बायोडाटा करतील का काय. एक समाजामध्ये अविरतपणे काम करणारा, समाजवादी विचाराची बांधिलकी जपणारा असा हा सामाजिक कार्यकर्ता आहे. ज्यांचे संबंध म्हणजे युक्रांच्या चळवळीमध्ये जेव्हा आणीबाणीमध्ये स्वातंत्र्याचा लोकशाहीचा सूर्य मावळला होता, तेव्हा त्या काळामध्ये युक्रांत हा कार्यकर्ता आहे. बुलंद आवाज आहे. हा आवाज पूर्ण महाराष्ट्राला जागा करण्याचं काम करत होता. हा आवाज तेव्हा जेलमध्ये होता. लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या सगळ्या लोकांना जेलमध्ये जेव्हा जेल सगळी बनली होती भारतातली, त्या काळात जेलमध्ये असलेला हा व्यक्ती आहे. काल आपण हुडसूरमध्ये सर होते, कॉम्रेड बालचंद्र कांगो आले होते आणि कांगो साहेब म्हणाले की कारण ते आमच्या ह्याच्यामध्ये विचारवंत पट्टीत एक समाजवादी म्हणून विचारवंत आणि त्यांनी सुद्धा रंगा राजोरी सरांची आठवण केली. रंगा राजोरी सरांनी जॉर्ज फर्नांडिसवर साथी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. अत्यंत दर्जेदार असं ते पुस्तक आहे. मुंबईला त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला नितीश कुमार आले होते. म्हणजे एका समाजवादाच्या त्या झंझावत्या काळामध्ये जे जयप्रकाश नारायणांचा एक नारा होता, अंधेरी में प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश, आणि तो नारा नाय डोळे सरांमुळे या उदगीर परिसरामध्ये बुलंद सगळ्या गावागावामध्ये घुमलेला होता. मी एकदा रावणगाव गेलो, आपल्या पुणे साहेबांची जयप्रकाशच्या नावाने शाळा. मी म्हणालो इथं कसं काय जयप्रकाश नारायण, एवढे म्हणजे बॉर्डरवरच ते गाव आहे, रावणगाव आहे, पण त्या गावामध्ये सुद्धा जयप्रकाश नारायणांच्या नावाने शाळा आहे. तसं जयप्रकाश नारायण राममनोहर लोहिया यांच्या विचाराने आणि यांच्या ध्येयाने प्रेरित होऊन अविरतपणे काम करणारे रंगा रातुरी सर हे विचारवंत आणि समाज या विषयाला न्याय देऊ शकतील. कारण अलीकडे आपण पाहतो की सगळीकडे संक्रमणाची अवस्था आहे. मोबाईल आलेला आहे, आपणही मोबाईलला लाईव्ह केलेला आहे. सभागृहात जरी लोक कमी असतील तर मोबाईल लाईव्हवर हजारो लोक जॉईन होत असतात. कारण विज्ञान तंत्रज्ञानाने लोकांची सोय केलेली आहे. म्हणजे घरी झोपून बसल्या जागी आहे त्या अवस्थेमध्ये कारण इतर तरी 2 तास असं खुर्चीवर बसावं लागतं. माझ्याकडे घरी आपल्याला जसं वाटेल तशा पद्धतीने ऐकता येते, म्हणून काही लोक तिथून ऐकत आहेत असं आपण समजू. मी दिलो भोईकर प्रतिष्ठानच्या वतीने
दोन्ही वक्त्यांचं स्वागत करतो. प्रकाश ठाकरे मामा आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. जसं राम जाधव सर अध्यक्ष होते, संस्थापक अध्यक्ष आहेत ते, पण त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे ते आता आज पुण्याला आहेत, दवाखान्यावर ते गेलेले आहेत. आमच्या प्रतिष्ठानच्या उभारणीमध्ये वाघमारे सरांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. ते आणि होळीकर सर वर्गमित्र असल्यामुळं मग आमच्या प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून देवमाणूस पुस्तकाच्या प्रकाशनापासून ते अलीकडं जो दर्शककृती अंक आम्ही गंगा राजुरी सरांच्या हातात दिला, त्या अंकामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा लेख दिलेला आहे. त्या अंकाची उंची त्यांच्या लेखामुळे वाढलेली आहे. सुखाचा शोध आणि बोध असा तो लेख आहे. हरिनारायण आपटेंची कादंबरी आणि त्यांचं ते वळवळच्या बेटावरचं जे चिंतन आहे की आपण पुढच्या काळामध्ये समाजाला दिशा देण्यासाठी कशा पद्धतीने जीवन जगावं याचा संकल्प त्या 6 जणांनी वडवळच्या बेटावर 3 दिवस दसऱ्या पाकळी देऊन केला होता. तो पूर्ण उदगीरकरांना, पूर्ण मराठवाड्यातल्या लोकांना कळावा म्हणून आपण महाराष्ट्र टाइम्स, लोकमत आणि यशवंत मध्ये वेगवेगळे लेख दिले होते. आता उद्याच्या लोकरंग पुरवणीला गिरीश कुमेर सरांचा फोन आला, फोनवरून तुम्हीच ते हे करू शकता आणि लोकरंगसाठी तुम्ही लिहा आणि तो उद्याच्या रविवारी तुम्हाला वाचायला मिळेल, ज्यामध्ये ही 6 लोक कोण होती आणि त्यांनी कशा पद्धतीने संकल्प केला, विचारवंत हा समाजाचा कसा मार्गदर्शक असतो त्याचं इथे वर्णन आपण त्यामध्ये केलेलं आहे. निश्चितपणे आपल्याला तो लोकसत्ता वाचायला मिळेल. आजची ही वैशाख व्याख्यानमालेमध्ये पुन्हा एकदा ही सगळी यादी रिन्यू करताना गंगा राजुरी सरांचं नाव त्या यादीमध्ये आपल्याला समावेश करायचा आहे. कारण जो माणूस अविरतपणे ह्या सगळ्या व्याख्यानमाला जिथं पडेल तिथं गांधी विचारासाठी झपाटलेला आहे. कुठेही ते माईक नसताना सुद्धा एवढा बुलंद आवाजामध्ये ते बोलतात. तर अशा व्यक्तीचा आवाज, अशा व्यक्तीशी ते काही असं म्हणजे विद्यापीठाने जर सांगितलं की बायोडाटा द्या आणि तिथं इथे या आणि मग यादी तयार करतो, ते यादीमध्ये ते बसणार नाही. ते खऱ्या अर्थाने एका विचारवंताचं जीवन जगतात आणि म्हणून विद्यापीठाला त्याची जाणीव देता यावी. कारण अशोक बेळकोडे सरांना मी बोलतो या व्याख्यानमालेला या बेळकोडे सर म्हणाले, मला एक पत्र पाठवा. कुलगुरू माझे मित्रच आहेत, मी त्यांना चांगला समाचार घेणारं पत्र त्यांच्याकडे पाठवतो. कारण आरोग्याचा मंत्र सांगण्यासाठी मला जर तिथून किरवटून उदगीरला यावं लागत असेल यादीमध्ये आहे म्हणून, तर उदगीरमध्ये किती लोक आहेत आणि किती लोकांची नावं यादीत समावेश करणं आवश्यक आहे की मी त्यांना सांगू शकतो असं ते म्हणाले. आणि म्हणून मी त्यांच्याशी पत्र व्यवहार केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच पुढच्या काळामध्ये उदगीरमधली एक 10-15 लोक तरी जी की ती सगळ्या क्षेत्रात काम करतात, तिची नावं वैशाख या व्याख्यानमालेच्या यादीमध्ये असतील. तर आजचा हा कार्यक्रम अशा पद्धतीने आपल्याला होळीकर सर आणि वाघमारे सर आणि मग आजची सगळी समाज स्थिती विचारवंताच्या नजरेतून कशी असायला पाहिजे आणि काय आहे त्याचं मार्गदर्शन व्हावं म्हणून आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमापूर्वी गंगा राजुरी सर पुण्याला होते, तर मी काल कॉन्टॅक्ट केला सर आणि त्या शब्दामध्ये होकार दिला. सर आहे, दुसरे आपले भगवान सर आहेत. सुरुवातीला ते 5 मिनिट बोलतील आणि मग त्यांना आधी धरून आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपण पुन्हा एखादा तास आपण ऐकणार, कारण आपला कार्यक्रम अगोदरच अर्धा तास लेट चालतो आहे. कारण वेळेची मर्यादा आपल्याला सुद्धा आहे. पण म्हणून आपण मी भगवान सरांना विनंती करतो, सर तुम्ही फक्त 5 मिनिट बोला आणि मग गंगा राजुरी सरांचं आपल्याला मार्गदर्शन होईल. श्रोत्यांमध्ये मी आधी थांबता माझं प्रास्ताविक थांबवतो. सर्वांचं प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो. आता आमचे शिवकुमार पाटील सर आले, त्यांचंही स्वागत करतो. माशाळकर सर आले आहेत आणि संघटनेचे आपल्या इथे सगळ्या विविध संघटनेची लोक आहेत. आनंद कदम सर आले होते, सर आमचं दिसणं आहे कारण कदम सर टाईम पाळतात. आम्ही टाईम पाळावा असं होतं, पण श्रोतेच जमले नव्हते म्हणून आम्हाला थोडा टाईम हे करावा लागला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कोणत्याही समाजाचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास व्हायचा असेल तर विचारवंत आणि त्यांच्या विचारसरणीचा अवलंब हे आवश्यक असतं आणि विचारवंतांचे विचार कसे आवश्यक आहेत यासाठी आपले मत व्यक्त करण्यासाठी मी हरदास सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मत व्यक्त करावे. स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेड, होळीकर प्रतिष्ठान उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने ही विशाल व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी उपस्थित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
रंगा राजुरे सर. आता महत्त्वाचं या संदर्भात मी बोलताना एक मत व्यक्त करतो या ठिकाणी की सुरुवातीला या वळीकर प्रतिष्ठानचं नाव जेव्हा सरांनी मला सांगितलं आणि इथं तुम्हाला या ठिकाणी बोलायचं आहे, तर तेव्हा माझ्या पुढं एक नैतिक संकट उभं राहिलं. ते नैतिक संकट असं होतं की मी या ठिकाणी नम्रतापूर्वक नमूद करतो की माझं जेवढं वय आहे तेवढं कदाचित त्यापेक्षा जास्त तुमच्या कार्याचा, अनुभवाचा, वाचनाचा आयुर्मान जास्त आहे. म्हणजे तुमच्या पुढं बोलण्यासाठी जी बुद्धिमत्ता हवी, जी प्रगल्भता हवी, ती माझ्याकडे नसेलच असं मला कुठेतरी शाश्वती होती. त्यामुळे मी कायम सरांना कुठेतरी बोलण्यास नकार देत होतो. पण सरांनी म्हटलं की शेवटी तुम्ही या, पुन्हा सरांनी रंगा राजुरे सर यांचं नाव सुचवलं. तेव्हा तर मला दुहेरी संकट उभं झालं की या ठिकाणी तुम्ही जुन्या पिढीतले आहात, क्रिकेट बघता वगैरे मला माहिती नाही, पण अलीकडे क्रिकेटचा सामना होतो तर त्यामध्ये एक नियम असतो की जो उत्कृष्ट फलंदाज असतो त्याला सुरुवातीला फलंदाजीसाठी पाठवले जाते आणि जो कमकुवत फलंदाज आहे तो शेवटी ठेवला जातो. कारण आपला संघ विजयी व्हावा. त्याच पद्धतीनं कोणत्याही कार्यक्रमामध्ये जे बुद्धिवंत आहेत, बुद्धिवादी आहेत, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आहेत, त्यांना संधी द्यावं हे अपेक्षित होतं. तसं मी सरांना सुचवलेलं होतं. पण सरांनी म्हटले की तुम्ही येऊन थोडंफार बोला, तुमच्यामध्ये प्रगती होईल आणि त्यासाठी तुम्ही आलो की आपलं कुठेतरी विचाराचं आपण ठेवावे जेणेकरून आपल्यामध्ये काहीतरी बदल होईल. आणि सरांनी असं सांगितलं की भुईवार सरांना विनंती करतो. विनंती नाही, या ठिकाणचे सर्व लोक मला आदेश देऊ शकतात. तर या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ बुद्धिवादी नागरिक लोक यांना पण मी या ठिकाणी नमस्कार करतो. आजचा जो कार्यक्रम आहे यामध्ये आल्यानंतर सरांनी सुरुवातीला सुचवलं की माननीय जनार्दन वाघमारे सर यांना अभिवादनपर हा कार्यक्रम आहे. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू जनार्दन वाघमारे आणि आजचा जो विषय आहे विचारवंत आणि समाज, हे एकमेकाशी संलग्नित आहे. ते कोणत्या पद्धतीनं? आता विचारवंताची शास्त्रशुद्ध व्याख्या तर आपण पाहणारच आहोत, पण तत्पूर्वी विचारवंत, समाज आणि जनार्दन वाघमारे सर या संदर्भात मी बोलणार आहे. आता विचारवंताची जेव्हा व्याख्या करण्यात येते तेव्हा प्रामुख्याने ब्रिटिश पूर्व कालखंडात आचार्य, गुरुवर्य, विद्वान अशा बाबी वापरल्या जातात. पण स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात विचारवंत हा शब्द प्रचलित झालेला आहे. तो शब्द प्रामुख्याने इंटेलेक्चुअल थिंकर या इंग्रजी शब्दाचे प्रतिशब्द म्हणून आपण वापरतो. डॉक्टर नागोराव कुंभार यांचा जो गौरव ग्रंथ आहे त्या गौरव ग्रंथाचं शीर्षक आहे विचारवंत आणि समाज. तर या ग्रंथामध्ये या पद्धतीचा उल्लेख आहे. मग त्या ठिकाणी जर जे बुद्धिवंत आहे किंवा प्रामाण्यवादी विचार व्यक्त करतात अशाच लोकांना विचारवंत म्हणायचं का, असा प्रश्न उपस्थित होतो. मग तसं जर विचार केलं तर जनार्दन वाघमारे सर हे साहित्यिक पण होते, राजकीय नेतृत्व पण होते. मग त्यांचा विचारवंताच्या पटडीमध्ये समावेश करायचा. तर त्या संदर्भात असं प्रामाण्यवादी या परिघामध्ये विश्लेषण करत असताना साहित्याची अशी मीमांसा केली जाऊ शकते की साहित्य हे मनातील भावना व विचार, कल्पना व्यक्त करण्यासाठी लिहिलं जाऊ शकते. त्यामुळे असे साहित्य लिहिणाऱ्या लेखकांना विचारवंत म्हणायचं.
तर त्या संदर्भात एक दृष्टिकोन असा आहे की साहित्यामध्ये जे वैचारिक साहित्य येतं, ज्याला बुद्धी प्रामाण्यवादाचा आधार आहे, तर्कनिष्ठतेचा आधार आहे, असे जे साहित्य निर्माण केलं जातं व त्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला ते दिशादर्शन होतं, समाजाला जी दशा बदलते, हे ज्या साहित्याच्या माध्यमातून होते व ज्या साहित्यिकाच्या हातून एक कार्य घडते, अशा साहित्यिकाला आपण निश्चितपणे विचारवंत म्हणू शकतो. म्हणून जनार्दन वाघमारे सर देखील एक साहित्यिक, एक राजकीय नेतृत्व, याचबरोबर एक विचारवंत देखील होते. असं प्रामुख्याने सांगितलं जातं की प्रगल्भ वैचारिक समाजामधून प्रगल्भ वैचारिक नेतृत्व विचारवंत निर्माण होतात. पण काही लोक या गृहीतकाला अपवाद आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर दुसरं गृहीतक असं पण सांगता येते की सर्व समाजातील सर्व स्तरातून किंवा कमकुवत सामाजिक स्तरातून आलेले देखील शक्तिशाली लोक शक्तिशाली समाज निर्माण करतात किंवा वैचारिक समाज निर्माण करतात. म्हणजे या संदर्भात असं सांगता येते की मराठवाडा हा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला भाग, पण या भागामध्ये शिक्षणाचा लातूर पॅटर्न राबवून त्यांनी या भागाचं नाव शैक्षणिक क्षेत्रात देश पातळीवर गाजवलेलं होतं. म्हणजे वैचारिक प्रगल्भ समाजातूनच विचारवंत येतात अशातला भाग नाही, तर प्रगल्भ वैचारिक विचारवंत प्रगल्भ वैचारिक समाज घडवतात, हे जनार्दन वाघमारे सर यांच्या संदर्भात सिद्ध होतं. बरंचसं काही बोलण्यासारखं आहे, पण मी आवर्त घेतो कारण सरांची माफी मागतो. रंगारात्री सर थोडक्यात मी माझं मनोगत आठवतो. तर या संदर्भामध्ये विश्लेषण करत असताना विचारवंत आणि समाज, तर विचारवंत हा जो आहे तो क्रांती मध्ये सहभागी असतो. भारतीय समाजाचा इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, ज्या पद्धतीनं कार्ल मार्क्स म्हणतो मानवी जीवनाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये जेव्हा आपण या वर्ग सिद्धांताची समीक्षा करतो तेव्हा त्याचं परिघ आपल्याला बदलावं लागतं. पण भारतीय समाजामध्ये देखील वर्ग हा सिद्धांत किंवा संकल्पना लागू होते, कारण प्राचीन कालखंडापासूनच भारतीय समाजामध्ये परस्पर वर्ग समूह अस्तित्वात असल्याचे आपल्याला दिसून येते. मग अशा शोषित समाजाविरुद्ध अन्यायाविरुद्ध नेहमीच भारतामध्ये क्रांती होत राहिलेली आहे. त्यामध्ये प्राचीन कालखंडामध्ये गौतम बुद्ध यांचा उल्लेख करता येईल आणि तो उल्लेख समकालीन देखील आहे, कारण आज जगामध्ये तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग उभा आहे. तर जगासाठी युद्ध नको, बुद्ध हवा, हा जो शांतीचा विचार आहे तो भारतीय समाजातून आंतरराष्ट्रीय समाजामध्ये पोहोचलेला आहे. बुद्धांच्या विचाराचा देश म्हणून बाहेर भारताला ओळखलं जातं. कालांतराने जसा जसा समाज उत्क्रांत होत गेला तसं समाजामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यानंतर प्रतिक्रांती झाली. मग महात्मा बसवेश्वर असतील यांनी देखील तत्कालीन कालखंडामध्ये ज्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा निर्माण झालेल्या होत्या त्याविरुद्ध त्यांनी आपल्या साहित्याच्या कार्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं कार्य केलेलं आहे. म्हणजे फक्त विचारधारा मानणारे आणि सिद्धांत मानणारे एवढेच विचारवंत ठरत नाही, तर समाजसुधारक साहित्यिक एखादं तत्वज्ञ मानणारे आपल्या कार्यातून समाजामध्ये परिवर्तन करणारे समाजाला सकारात्मक दिशा देऊन समाजाची दशा बदलणारे जे व्यक्तिमत्व असते अशा महान व्यक्तिमत्वांना आपण विचारवंत या श्रेणीमध्ये ठेवू शकतो. महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्या संदर्भात
मातम चलेया हे उदाहरण येते. म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजातील सर्व लोकांना सोबत घेऊन जो समतेचा विचार आहे तो त्यांनी त्या ठिकाणी रुजवला. नंतरच्या कालखंडामध्ये साहित्याच्या संदर्भात जेव्हा बोलतो आपण तर संत तुकाराम असं जेव्हा आपण म्हणतो तर त्यांनी देखील आपल्या साहित्याच्या माध्यमातून बुद्धिवादी तर्कनिष्ठ भूमिका मांडल्याची आपणास दिसून येते. आता विचारवंताच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी असं त्यांनी एका अभंगात प्रतिपादन केलेलं आहे की जगाच्या कल्याणा संतांच्या वृत्ती देह कष्टभीती परोपकारी. म्हणजे महात्मा गांधींचा जो विचार आहे विश्वस्ताची संकल्पना आहे की आपल्या गरजेपुरतं जगावं व इतर आपली शरीर संपत्ती असेल धनसंपत्ती असेल ती इतरांच्या कार्यामध्ये लावावं. ही जी विश्वस्त विचारांची संकल्पना आहे ती त्यांच्या याच्यामध्ये दिसते. व तत्कालीन समाजामध्ये ज्या चुकीच्या बाबी होत्या प्रथा परंपरा होत्या त्या संदर्भात देखील त्यांनी लिखाण केलेलं आहे. तर त्यांचं जे साहित्य आहे ते देखील एक वैचारिक आहे. त्यामुळे विचारवंत या श्रेणीमध्ये अशा साहित्यिकांचा पण समावेश होतो. कारण तत्कालीन कालखंडामध्ये त्यांनी एक अभंग लिहिलेला होता की ऐसे कैसे झाले बोलू कर्म करुनी म्हणती साध अंगा लावून या राख डोळे झाकूनी करती पाप. असे अभंग लिहिण्याबरोबरच समाज जीवन कसं असावं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेचकरी. हा जो समाजवादी विचार आहे तत्कालीन कालखंडामध्ये असे संदर्भ आहे की तत्कालीन कालखंडामध्ये जो दुष्काळ पडला होता तर त्यांच्याकडे सावकारी चालत होती त्यांच्या संत तुकारामांच्या वडिलांकडे. तर त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या कर्जाच्या वया होत्या ते माफ केलेल्या. अशा चांगल्या विचारामुळे त्यांचे गाथा पाण्यात बुडवण्यात आले. मग आजच्या विचारवंताची समस्या याच ठिकाणी निर्माण होत आहे. तुकारामांसारख्या गाथा बुडवून घ्यायला कोणी तयार नाही. आपले हित संबंध धोक्यात येऊ नये आपलं अस्तित्व कायम असावं. त्यामुळं बुद्धिवादी भूमिका घेण्यापेक्षा सत्यनिष्ठ भूमिका घेण्यापेक्षा व्यवस्थेला संलग्नित व्यवस्थेच्या हितानुसार मान्य करणारे अलीकडे प्रमाण वाढत आहे. ही बाब जरी व्यक्ती केंद्रित नसेल तरी प्रवृत्ती केंद्रित आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल व्यक्ती समूहाबद्दल हे वाक्य मी विचारत नाही या ठिकाणी. पण ही जी प्रवृत्ती आहे ती समाजामध्ये कुठेतरी वाढत आहे. आणि बुद्धिवादी विचारवंत जोपर्यंत आपल्या पदाला हिताला प्राधान्य न देता बुद्धिवादी विचाराला सत्याला जोपर्यंत कास धरणार नाही तोपर्यंत विचारवंत आणि समाजाचा जो उत्थान होतो तो होणार नाही. राज्यशास्त्र विषयामध्ये एक संकल्पना अभ्यासली जाते एंड ऑफ आयडियोलॉजी. बरोबर म्हणराव सर. राजकीय विचार प्रणालीचा अंत म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर विचारवंत लयास गेलेले आहेत का असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. पण तसं नाही. नंतरच्या कालखंडामध्ये देखील शाश्वत विकासाला अनुसरून हरित राजकीय सिद्धांत यासारखे सिद्धांत राज्यशास्त्रामध्ये अभ्यासले गेले आहेत. विचारवंत जिवंत आहेत. विचारवंत घडतील पण त्यांची आव्हानं जी आहेत ती भूतकाळापेक्षा वेगळी आहेत. ती आव्हानं पेलून आपल्याला समाज सक्षम करायचा. एवढे बोलून मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि विशेष म्हणजे दत्ता हरी वनरावजी सर आपले आभार व तसेच होळीकर प्रतिष्ठानचे सर्व कार्यकारी सदस्य. मी त्या ठिकाणी बसल्यानंतर हे वाचत होतो आणि वाचल्यानंतर असं वाटलं की एवढे बुद्धिवादी प्रगल्भ लोकांसमोर एक 5-10 मिनिटं आपल्याला बोलायचं भाग्य प्राप्त होत आहे. आणि हा माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाचा अभिमानाचा क्षण आहे. बोलण्याची संधी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद सर.